नमस्कार, मी अमोल जोशी. 0 आवरमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 1.5 दशकापासून सर्वाधिक वेळा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का. आजवर अनेकदा हा प्रश्न विचारला गेला, त्यावर उलटसुलट चर्चा झाली आणि तो प्रश्न पुन्हा थंड सुद्धा झाला. आता गेल्या 3.5 महिन्यांपासून पुन्हा या प्रश्नाची नव्यानं चर्चा सुरू झाली आहे. 19 एप्रिल या दिवशी राज ठाकरेंनी महेश मांजरेकरांना एक मुलाखत दिली आणि त्यामध्ये एक विधान केलं आणि त्याला काही तासातच उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर गेले 3.5 महिने ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं दिसतंय. अगोदर मराठी विजय मेळाव्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र आले. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी मातोश्रीला सरप्राईज भेट दिली आणि त्यानंतर घरच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे आता राज ठाकरेंच्या घरी जाणार हे सुद्धा ठरलं. या सगळ्या काळामध्ये उद्धव ठाकरेंच्या बोलण्यातली खुली सकारात्मकता आणि राज ठाकरेंच्या भाषेतली सावध सकारात्मकता यामध्ये किती फरक आहे याची चर्चा सुद्धा रंगली. त्यानंतर आज मुंबईत झालेल्या मनसेच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संदेश देताना एक महत्त्वाचं विधान केलं. ते असं म्हणाले की 20 वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही का म्हणता, असा सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना विचारला. हा प्रश्न विचारताना राज ठाकरेंनी एकत्र येण्याबाबत दिलेला संकेत हा चर्चेचा विषय ठरला. मराठीच्या मुद्द्यावरची सकारात्मकता आणि नात्यातली सकारात्मकता सध्या स्पष्टपणे दिसत असली तरी सुद्धा राजकीय युतीबाबत मात्र स्पष्ट भाष्य अजूनही राज ठाकरेंनी केलेलं नाहीये. योग्य वेळी निर्णय घेऊ असा संदेश त्यांनी दिलाय. दिशा युतीची असली तरी अजूनही एक साशंकतेची किनार या सगळ्याला आहे का. युतीची घोषणा होण्यापूर्वी अजून कुठले महत्त्वाचे टप्पे दोन्ही पक्षांना आणि दोन्ही नेत्यांना पार करावे लागणार आहेत, या आणि अशाच काही प्रश्नांचा वेध आज आपण घेणार आहोत. आणि याच विषयावर आहे आजचा आपला प्रश्न आणि तो पाहण्यासाठी आपण जाऊया पोल सेंटरला. बघा, आजचा आपला प्रश्न काय आहे. उद्धव ठाकरेंसोबतच्या युती संदर्भात वेळ आल्यावर सांगेन, राज ठाकरेंच्या या वक्तव्याचा अर्थ काय आणि त्याचे पर्याय आहेत. सावध भूमिका किंवा युतीची तयारी झाली आहे. तर यापैकी तुम्हाला जो योग्य पर्याय वाटतो तो तुम्ही निश्चितपणे निवडू शकता. यानंतर आता आपण काही महत्त्वाच्या बाईट्सचा सिक्वेन्स बघणार आहोत. 9 एप्रिल 2025 ते आज 4 जुलै 2025. गेल्या 3.5 महिन्यामध्ये उद्धव आणि राज ठाकरे यांची एकमेकांविषयीची भाषा कशी बदलत गेली आणि कशी ती हळूहळू सकारात्मक होत गेली पाहूया. आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो. एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे असं मला वाटत नाहीये. जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही. तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ. सन्माननीय उद्धव ठाकरे, सन्माननीय राज ठाकरे, जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं. आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो अनाजी पंतांनी दूर केला. ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा, अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. आज मला कल्पना आहे की अनेक बुवा महाराज हे बिझी आहेत. कोण लिंब कापतंय, कोण टाचण्या मारतंय, कोण गावी जाऊन अंगारे दुपारे करत असेल,
रेडे कापत असतील, त्या सगळ्यांना सांगतो, या सगळ्या भोंदूपणाविरुद्ध माझ्या आजोबांनी लढा दिला होता आणि त्यांचे आम्ही वारसदार म्हणून तुमच्यासमोर उभे ठाकलेलो आहोत. राज ठाकरे आज तुम्हाला मातोश्री भेटायला आले, त्यांनी शुभेच्छा दिल्या. 7 वर्षानंतर राज ठाकरे तुमच्या भेटीला आले आणि शुभेच्छा दिल्या. काय नेमकी चर्चा झाली, काय आनंद आपण असं म्हणतो द्विगुणित, तर नुसता द्विगुणित नाही, कित्येक पटीने तो गुणित झालेला आहे. त्याच्यामुळे नक्कीच पुढचा सगळा जो काय काळ आहे तो चांगला होईल असं त्याच्यामुळे आमची पाळंमुळं ही गेले कित्येक पिढ्यांपासून महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजलेली आहेत, खोलवर गेलेली आहेत. अगदी जास्त पिढ्यांचा उल्लेख नाही केला तरी माझ्या आजोबांपासून त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुख मी आहे, आदित्य आहे, आता सोबत राज आलेला आहे. सदा सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष आणि म्हणूनच हा जो काही ठाकरे ब्रँड म्हणा, हा आम्ही नाही बनवलेला, हा लोकांनी स्वीकारलेला आहे. आणि आज लाल ध्वजाच्या व्यासपीठावरती 2 भगवे ध्वज हे त्या व्यासपीठावरती आलेले आहेत. तर मागच्या 2-2.5 मिनिटांमध्ये आपण हा जो अख्खा 3.5 महिन्यांचा पट बघितला, एप्रिल महिन्यामध्ये राज ठाकरेंच्या पहिल्या विधानापासून ते नुकत्याच आत्ता झालेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे काय बोलले तिथपर्यंत. त्यानंतर कट टू आजच्या दिवसावर आपण येतो आहे. मनसेच्या आजच्या मेळाव्याला माध्यमांचे कॅमेरे आतमध्ये नव्हते, त्यामुळे राज ठाकरे आजच्या मेळाव्यामध्ये नेमकं काय म्हणाले बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून आणि त्यासाठी जाऊया मीडिया सेंटरला. 20 वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येतोय, तर तुम्ही मनसेतच एकमेकांविरुद्ध का भांडता, असा सवाल राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना विचारला. युती संदर्भात काय करायचं त्याचा निर्णय मी घेईन, तुम्ही फक्त कामाला लागा. मुंबई महापालिकेत आपलीच सत्ता येणार हे टाळ्यांसाठी बोलत नाही. कुठलाही वाद न ठेवता कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावं. महापालिका निवडणुकांसंबंधी योग्य वेळी योग्य सूचना दिल्या जातील. जुने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सोबत घ्या. मतदार याद्या तपासा, त्यावर विशेष काम करा. तर या सगळ्यामध्ये राज ठाकरे काय म्हणाले हे कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेलं नाही, तरी सुद्धा मनसेच्या नेत्यांचे चेहरे आणि त्यांचे शब्द हे मात्र बरंच काही सांगत होते. बघूया शिवसेना आणि मनसे पक्षाच्या नेत्यांनी या मेळाव्यानंतर काय प्रतिक्रिया दिल्या. मला असं वाटतं की राज ठाकरे साहेबांनी आपल्या भावना त्या ठिकाणी बोलून दाखवलेल्या आहेत आणि त्या भावना तुमच्यापर्यंत आमच्या अगोदरच पोचलेल्या असल्या कारणाने तुम्ही त्या विषयावरती जे काही बोलले त्या बाबतीमध्ये तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. येणार का अशी काही युती वगैरे काही जाऊन लगे एका स्टेजवर एका बैठकीत जाहीर करत असतात का? ठीक आहे, याच्याविषयी प्रोसेस असतील, काही पूर्ण असतील, काही असेल ते एखादे चालू असेल नसेल तुम्हाला आम्हाला काय माहिती. त्याच्यामुळे मला वाटतं राजसाहेबांचं जे वक्तव्य ते योग्य वक्तव्य, कारण शेवटी ज्याची त्याची संघटना ही कार्यरत असली पाहिजे तरच युती करण्यात ही मतलब आहे ना. जर आपलं संघटनाच कार्यरत नाही युती करा याला म्हणण्याला कोणता अर्थ राहू शकत नाही. तर ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत जपून बोलणाऱ्या महायुतीच्या नेत्यांनी गेल्या काही दिवसामध्ये मात्र टीकेचा सूर थोडासा थेट केल्याचं आज दिसलं. ते काय म्हणाले पाहूया. गोष्ट आहे, सगळ्यांना एकत्रित आणलं तरी काही हरकत नाहीये. मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो, मुंबईमध्ये कोण सोबत येत आहे कोण सोबत येत नाही या संदर्भात मला काही म्हणायचं नाही. मुंबईच्या लोकांनी आपलं मत बनवलेलं आहे. मुंबईमध्ये महायुतीच मुंबई महानगरपालिकेत निवडून येईल. आणि आता आजच्या या प्रश्नावर प्रेक्षकांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत ते आपण बघूया मीडिया सेंटरला. बघा, ऑल इज वेल, दोन्ही भाऊ समर्थ आहेत, युती संदर्भात योग्य वेळी बोलायला, अशी एक्सवरून प्रतिक्रिया दिलेली आहे अयोध्या पवार यांनी. त्यानंतर एक्सवर विनायक औंधकर असं म्हणतात की मला तर वाटतंय की राज ठाकरेंचं वक्तव्य म्हणजे धमकीवजा इशारा आहे, बंडखोरांचा कार्यकाळ संपलाय. उज्ज्वल कुमार भारती यांनी असं म्हटलेलं आहे की उद्धव ठाकरेंसोबत युती करण्यासाठी राज ठाकरे सावध पावलं टाकतात.
यानंतर यूट्यूबवर आलेली प्रतिक्रिया ओम खुर्दे यांची, लोकशाहीमध्ये विरोध असतोच, पण जर जनतेच्या भल्यासाठी हात मिळाले तर तोच खरा विजय. ठाकरे बंधू भाजपच्या राजकारणाला चांगलंच ओळखून आहेत, त्यामुळे सगळे पत्ते आत्ताच न उघडता प्रत्येक वेळी सावध पण सकारात्मक भूमिका ते घेत आहेत, असं अक्षय काळेंनी यूट्यूबवर म्हटलं. इन्स्टावर अब्दुल रजा यांची प्रतिक्रिया आहे, ते म्हणतात तयारी झाली आहे. तर राज ठाकरे यांची उद्धव ठाकरेंसोबतची युतीची शक्यता कमी आहे. त्यांचं जर आधीच ठरलं असतं तर राज यांनी असं वक्तव्य केलं नसतं, असं प्रसाद यांनी म्हटलं आहे. तर फेसबुकवरची प्रतिक्रिया बघा. महाविकास आघाडीबरोबर जायचं की फक्त ठाकरेंची युती होणार, आता फक्त यावरच चर्चा सुरू आहे. वासुदेव कदम यांची ही प्रतिक्रिया. तर नागराज बरळे म्हणतायत काही फायदा होणार नाही. विवेक दीक्षित म्हणतात की यांच्यामध्ये युती होणार नाही, कारण त्यामुळे राज ठाकरेंच्या स्वातंत्र्य संपुष्टात येईल आणि ते काही महाआघाडीमध्ये सामील होतील असं वाटत नाही. तर ज्या प्रकारे या सगळ्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्याच्यावरून संमिश्र प्रतिक्रिया असल्याचं दिसतं आहे आणि त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, हा जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, याच्याविषयी एक महत्त्वाचं विधान दोन्ही ठाकरेंपैकी कुठल्याही ठाकरेंनी केलेला एक महत्त्वाचं विधान असेल, एक महत्त्वाचा संकेत असेल, हे सगळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या चर्चेचा विषय ठरत असल्याचं चित्र आहे. आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपण जाणार आहोत गेस्ट सेंटरला. आपल्याबरोबर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर आहेत, शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. तर अविनाश अभ्यंकरांपासून आपण या चर्चेला सुरुवात करूया. अविनाशजी, मागच्या 3.5 महिन्यामध्ये अनेकदा हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आला असेल आणि त्याच्यावर तुम्ही अनेकदा उत्तरसुद्धा दिलेलं असेल आणि हे सगळ्यांनाच मान्य आहे की हा दोन्ही नेत्यांचा प्रश्न आहे, दोन्ही पक्षांचा प्रश्न आहे. कधी युती करायची, कधी त्याची घोषणा करायची की नाही, जे काही करायचं असेल ते. मात्र इतर सगळ्या मुद्द्यांवर ज्या प्रकारची एक क्लॅरिटी दिसते तशी क्लॅरिटी या प्रश्नावर आलेली आहे असं आत्ता तुम्ही म्हणू शकता का ठामपणे, की अजूनही मागच्या अनुभवांचा जो काही सावट आहे ते सावट अजूनही दिसतंय? ज्या प्रकारे उद्धव ठाकरे खुलेपणानं बोलत आहेत त्यानुसार एक ज्याला आपण म्हणतो की 2-3 स्टेप्स मागून राज ठाकरेंनी आज पहिल्यांदाच असं म्हटलं की आम्ही 20 वर्षानंतर एकत्र आलो आहोत, तुम्ही भांडता कशाला वगैरे वगैरे. काय म्हणताय आपण या सगळ्यात? कसं आहे, पहिलं म्हणजे तुम्हाला हे जे शेवटचं वाक्य आपण सांगितलं 20 वर्षानंतरचं, हो, तर हे कुठल्या सूत्रांनी तुम्हाला सांगितलंय, मला सांगितलं तर बरं होईल. कारण तुमची सूत्र आम्हाला कळत नाहीत, ती तुम्हाला कळतात. एक. दुसरं, आपण जर 2 कार्यक्रम बघितलेत तर ते दोन्ही अराजकीय होते. म्हणजे तो डोमचा वरळीचा कार्यक्रम असेल, त्याच्यात राजसाहेबांनी अगदी स्पेसिफिक सांगितलं होतं की तो कुठलाही झेंडा नसेल तर मराठीचा अजेंडा असेल. आणि परवा जे गेले होते ते सन्मान्य उद्धवजींचा वाढदिवस होता, त्यामुळे त्यांना शुभेच्छा द्यायला ते गेले होते. आज आमचा जो मेळावा झाला तो मेळावा हा फक्त येणाऱ्या निवडणुकांमध्ये नेत्यांपासून ते गटाध्यक्षांपर्यंत ते कार्यकर्त्यांपर्यंत कशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात काम करा, कशा प्रकारे लोकांपर्यंत जा, कशा प्रकारे आपण 19 वर्षात घेतलेल्या भूमिका लोकांना पटवून द्या, त्यात आंदोलनं आली, म्हणजे अगदी मायक्रो लेवलला कशा प्रकारे काम करा, अशा राजसाहेबांनी अतिशय उत्तम अशा सूचना केल्या. काही त्यांनी आदेशही दिले. 20 वर्षांनंतर आम्ही एकत्र आलो असं राज ठाकरे म्हणाले की म्हणाले नाहीत? म्हणाले नाहीत असं तुमचं म्हणणं आहे? तुम्ही तर होतात या ठिकाणी आणि तुम्ही अधिकृत सांगू शकता. मला आपण असं कोट करत असाल तर मी तरी तसं ऐकलं नाही. कारण ज्यावेळी मनसेच्या नेत्यांना ही प्रतिक्रिया विचारली, राज ठाकरे असं म्हणाले, त्याच्यावर त्यांनी ते डिनाय केलेलं नाहीये आणि आमच्या आधी योग्य तो संदेश तुमच्यापर्यंतच पोहोचलाय असं नांदगावकरांसारखे नेते म्हणतात. थोड्या वेळात आपण त्यांची प्रतिक्रिया सुद्धा ऐकू शकू. तुम्ही कोट करू, ठीक आहे, तुम्ही कोट करताय असं म्हणत नाही, पण असं झालंच नाहीये हे वाक्य आलंच नाही असं तुम्हाला म्हणायचं का?
योग्य तो संदेशार्थ असा होता की तुम्हाला तो संदर्भ मी नीट सांगतो, त्याच्यामध्ये त्यांचा उल्लेख काही नव्हता. उल्लेख असा होता की तुम्ही सगळे पदाधिकारी आहात, काळाचौगामध्ये काही पदाधिकारी हे बदलले जातात, काळाचौगात काही पदाधिकारी व्यवसाय नोकरीनिमित्त दुसरीकडे जातात, काही लोक अनेक वर्ष काम करून नंतर दुसरीकडे म्हणजे आपण ज्याला म्हणतो की शांत असतात. ह्या सगळ्यांना तुम्ही एकत्र घ्या. आपल्याला मनसे नावाचा एक उत्तम पिरॅमिड उभा करायचा आहे आणि त्याकरता तुम्ही सगळ्यांनी आपापसातले वादविवाद तंटे विसरून तुम्ही सगळ्यांनी एकत्र काम करायला पाहिजे, हे असं ते बोलले. आणि तुम्हाला आता पुढचं सांगतो, जेव्हा ते उतरले आणि जेव्हा पत्रकारांनी विचारलं की मी वरती येऊ का, तेव्हा ते सांगितलं वरती यायची काय आवश्यकता नाहीच आहे, तुमची सूत्र कायम तयारच असतात. कळलं का? तर ते काय झालं, दोन्हीची सरमिसळ झाली आणि शेवटी पत्रकारांचा जो प्रश्न होता त्याला सन्मान्य बाळासाहेबांनी दिलेलं ते उत्तर होतं. कारण पत्रकार फक्त तोच प्रश्न, तो प्रश्न चुकीचाही नाही आहे, तो प्रश्नच त्यांचा असा होता. त्याच्यावर बाळासाहेब तुमच्या मनात जे आहे का, जे काय त्यांनी उत्तर दिलं असेल ते त्यांनी दिलं, परंतु आम्ही सगळे आतमध्ये होतो. हे जे तुम्हाला मी सांगितलं आहे अशा प्रकारेच सगळं घडलेलं आहे. ठीक आहे, पण पुढे आपण ही प्रतिक्रिया ऐकूयाच, ते नेमकं काय म्हणाले. ही थोड्याच वेळात ही प्रतिक्रिया आपल्याकडे उपलब्ध होईलच. आनंद दुबेजी, ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंकडून अगदी मराठीच्या मेळाव्यामध्ये जो त्रिभाषा सूत्रानंतरचा जो विजयी मेळावा झालेला होता, त्यावेळी ज्या ओपनली सांगण्यात आलेलं होतं एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी, तितक्या ओपनली मनसेकडून प्रतिसाद येताना दिसत नाहीये किंवा राज ठाकरे स्पष्टपणे अशा प्रकारचे बोलताना दिसत नाहीये. तुम्हाला असं वाटतंय की हे थोडेसे सकारात्मकता, खुली सकारात्मकता विरुद्ध थोडीशी सावध सकारात्मकता असं चित्र दिसतंय, हे पुढे मागे असल्याचं तुम्हाला वाटतंय? अमोलजी नमस्ते, आपण सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र. विषय असा आहे की जेव्हा आम्ही राजकारण आणि सामाजिक जीवनामध्ये काम करतो तर कधी कधी अशी परिस्थिती येतात की आम्हाला युती करावी लागतात आणि एक दोन पक्ष एकत्र येतात. पण हे दोन पक्ष एकत्र येणार ह्याच्यामध्ये एक विषय आणखी आहे की दोघं बंधू पण आहेत. एक बंधू आणि दुसरे बंधू 20 वर्षानंतर एक मंचावर आले. ठीक आहे, तो राजकीय मंच नव्हता, तो एक सामाजिक मंच होता, मराठी माणूससाठी होता. पण ठीक आहे ना, उद्धव साहेब काय म्हणाले, एकदम स्पष्ट म्हणाले की जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते मी करणार. म्हणजे आमची भूमिका एकदम क्लिअर आहे की जर लोकांची जनमत आहे, लोकांच्या मनात आहे की आम्ही दोघं बंधू राजकारणामध्ये एकत्र येऊन युती करू, तर असं आहे अमोलजी की युती एक दिवसात होत नाही, त्याची एक प्रोसेस आहे, एक पद्धत आहे. माझा प्रश्न मी अजून थोडासा स्पेसिफाय करून तुम्हाला विचारतो. जर शिवसेनेचं हे तत्व आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, तर ज्या सामाजिक प्रश्नांवर जितक्या सहजपणे हे दोघं एकत्र येतात, जो 80%चा भाग आहे, तर त्या 20%च्या राजकारणासाठी एवढी प्रदीर्घ प्रोसेस का होतीये? म्हणजे काय असे नेमके प्रॉब्लेम्स आहेत किंवा असं काय होणं बाकी आहे ज्याच्यामुळे हे अजून क्लिअरली सांगता येत नाही? कारण असं आहे की शिवसेना हे खूप मोठा आणि खूप जुना पक्ष आहे. 1966ला निर्माण झालेला पक्ष आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाला पण एक 20 वर्ष झाले आहेत. पण दोघाही पक्षामध्ये खूप कार्यकर्ते आहेत, खूप लोकांची इच्छा आहे की आम्हाला पण लढायचं आहे, आम्ही पण पुढे येऊ. तर ह्यासाठी विचार करावा लागेल ना की कोण कुठे लढणार, कसा लढणार, ह्याच्यामध्ये वेळ लागतील. असा टी व्हीवर बसून आज युती करणार नाही करणार ह्याचा विषय होत नाही. अमोलजी, तुम्हाला माहीत आहे, तुम्ही खूप अनुभवी पत्रकार आहेत. पण एक महाराष्ट्रात मनात एक विषय तर आहे की दोन ठाकरे बंधू एकत्र आले ना, सगळ्यांना खूप बरा वाटला, सगळ्यांना चांगला वाटला की एक ठाकरे नावाचे जे ब्रँड, जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांची इच्छा होती की दोघं बंधू एकत्र यावा, पण ते ठीक आहे, ते कधी होत नव्हता. पण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्यामुळे ते संधी आम्हाला भेटली. पण आज जे राज साहेब म्हणाले की सगळे आपसमध्ये तयारी ठेवा, सगळे आपसमध्ये एकमेवाची भेटी घ्या, काही चुकीच्या ह्याच्यामध्ये हे राजकारणामध्ये होत असतात ना, की तुमचा एक पक्ष आहे, तुम्ही तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करतात. ठीक आहे, तुम्ही आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख केलात म्हणून मला केशव उपाध्यायांकडे जावं लागेल. केशवजी, या मेळाव्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंनी असं पहिल्यांदा असं म्हणतात की बाळासाहेबांना जे जमलं नाही ते मुख्यमंत्र्यांनी करून दाखवलं. त्यानंतर नुकत्याच झालेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी स्क्रिप्ट रायटर फडणवीस नाही आहेत हे त्यांना जाहीरपणे स्पष्ट करावं लागलं, जरी ते कारणीभूत असते तरी सुद्धा. भाजप कसं पाहतंय याकडे? म्हणजे भाजपसाठी सध्या विन विन सिच्युएशन आहे अशी परिस्थिती आहे, त्यामुळे दोन्ही प्रकारचे रिॲक्शन्स येत आहेत आणि या दोन्ही रिॲक्शन्सना तुम्ही कशा प्रकारे घेताय? सगळ्यात पहिल्यांदा पहिली गोष्ट असं आहे की मी यापूर्वी अनेक वेळा सांगितलं आणि आज पुन्हा एकदा सांगतो की दोन भाऊ एकत्र येत असतील तर त्यांचा पारिवारिक प्रश्न आहे, त्यांनी एकत्र यावं, महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला
किंवा एकूण आपली संस्कृती आहे, जर एखादं कुटुंब एकत्र येत असेल तर त्या सगळ्यांना आनंद होतो. तसं दोन भावाचं एकत्र येण्याचा आनंद सगळ्यांना आहे, तसं आम्हाला येतात. काय त्यात दुःख वाटण्याचं, त्यात वेगळं काही वाटण्याचा प्रश्न येत नाही. कुटुंब जर एकत्र येत असेल तर त्यांना शुभेच्छा, ते शुभेच्छा देण्याचं काम नक्की असेल. प्रश्न असा आहे की त्यांची राजकीय युती होणार की नाही. आता इथे अजून म्हणजे उद्धव ठाकरे वारंवार सांगतायत, त्यांनी परवा मुलाखतीत सांगितलं, त्याच्यापूर्वी सांगितलं युती होणार, अमुक तमुक तमुक. त्याचवेळी राज ठाकरे मात्र एकदम काही सावधची भूमिका घेत आहेत. फक्त मी मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलो होतो, परवा शुभेच्छा द्यायला एकत्र आलो होतो, असं की त्या दोघांमध्येच जोपर्यंत काही स्पष्ट होत नाही तोवर तिसऱ्या माणसाने त्यावर व्यक्त होणं हे तशा अर्थाने खूप अपरिपक्वते लक्षण होईल. त्यामुळे मुळामध्ये त्या दोघांना पहिली भूमिका स्पष्ट करावी लागेल. एकत्र यायचं की नाही, राहता राहिला प्रश्न भारतीय जनता पार्टीचा की समोर एकत्र राहिलं तर मी पुढचा प्रश्न तुमचा येईलच मला, राहता राहिला प्रश्न तो प्रश्न असं आहे की त्यावेळी मुळामध्ये भारतीय जनता पार्टीचं भूमिका ठरलेली आहे. आम्ही केंद्रात सुद्धा ज्यावेळी लोकसभेत आपण बघितलं, लोकसभेच्या वेळी सुद्धा 40पेक्षा अधिक पक्ष एकत्र आमच्यावरती आले होते, पण तरीसुद्धा आम्ही लढलो, आम्ही जिंकलो, पुन्हा एकदा मोदीजी पंतप्रधान झाले. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी नावाचं एक मोठं गोष्ट एकत्र झाल्या होत्या, अनेक सगळे पक्ष त्यामध्ये एकत्र आले होते. 3 मोठे होते, बाकी पण छोटे छोटे पक्ष होतेच, पण तरीसुद्धा भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी घवघवीत भारतीय जनता पार्टीला मिळालं. याचं कारण आहे की मुंबई आणि महाराष्ट्रात मुंबईतकरांनी आपला निर्णय घेतलाय. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जातो. तुमचा मुद्दा असा आहे की जे काही होईल त्यानंतर आपण प्रतिक्रिया देऊ. भाजपची स्ट्रॅटेजी ठरलेली आहे, त्यांनी ते आले किंवा नाही आले तरी आपल्याला फरक पडत नाही असं साधारण भाजपचा टोन दिसतो आहे दिवसभर ज्या प्रतिक्रिया येतात त्यानुसार. संदीप आचार्यांकडे आपण जाऊया. संदीपजी, तुम्ही दोन्ही पक्षांचं राजकारण गेली अनेक वर्ष बघत आलेलं आहात. सध्या काय नेमके कळीचे मुद्दे दिसत आहेत की ज्याच्यामुळे अजूनही हे ताक फुंकून पिलं जात आहे? कुठले असे महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत की जे निर्णायक ठरणार आहेत पुढे पालिका निवडणुकांच्या तोंडावर? कुठल्या दिशेने हे सगळं जाणार हे ठरवण्यासाठी? तुम्ही एक लक्षात घ्या, हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरनं जेव्हा GR मागे घेतला गेला, त्याच्यानंतर जो विजयी मेळावा झाला, त्या मेळाव्यामध्ये मराठी लोकांची जी एकूण मराठी जनतेची जी काही भूमिका दिसली, या दोन भावांनी एकत्र यावं, तिथेच एक साधारणपणे चित्र स्पष्ट होत आहे की हे दोघेही भाऊ आगामी काळामध्ये निवडणुकीमध्ये एकत्र येतील. मूळ मुद्दा असा आहे, राज ठाकरे वारंवार सांगतायत की अजून महानगरपालिका निवडणुका जाहीर झालेल्या नाही, त्या होऊ द्या, त्याच्यानंतर काय ते बघू. परंतु तयारी दोन्ही पक्षांची आज एक मानसिकता दोन्ही नेत्यांची दिसते अशी की युती करणं हा एक आता अपरिहार्य भाग आहे, कारण मराठी माणसांनी एकत्र येणं गरजेचं आहे. ते जर एकत्र आले तर त्याचा निश्चितपणे, दोन भाऊ एकत्र आले तर निश्चितपणे आगामी महानगरपालिका निवडणुकीत त्याचा फायदा होईल. हे चित्र आता दोघांनाही स्पष्ट जाणवलेलं आहे. बरं, ह्यात काही दुमत असायचं कारण नाहीये. तुम्ही जर एक बघितलं असेल थोडं मागे जाऊन, तर बाळासाहेब ठाकरेंबरोबर ज्यावेळेला राज ठाकरे होते, नारायण राणे होते, एकनाथ शिंदे होते आणि सगळेच जण होते, तेव्हाही एक हाती सत्ता त्यांना मिळाली. कधी प्रजा समाजवादी पक्षाबरोबर त्यांना युती करावी लागली, कधी वेगळ्या पक्षांबरोबर युती आघाड्या कराव्या लागल्या. 85चा काळ वगळला तर त्यांना सातत्याने कोणत्या ना कोणत्या पक्षाबरोबर जावं लागलं. पुढे भारतीय जनता पार्टीबरोबर आले आणि युतीमधनच शिवसेना महापालिकेमध्ये सातत्याने सत्तेवर येत गेलेली आहे. आता एकटं लढायचं असेल तर हे दोघांना शक्य नाही. राज ठाकरेंची मतं जर आपण बघत गेलो असो 2014 नंतर, ती सातत्याने कमी होताना दिसते. आज पक्षाकडे चिन्ह बिन्ह आमदार काही नाहीये, नगरसेवक नाहीये. या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना एकत्र येणं हे मुंबईसाठी असेल, ठाण्यासाठी असेल, नाशिकसाठी असेल, पुण्यासाठी असेल, रादर जिल्हा परिषदा नगर परिषदांमध्ये सुद्धा त्यांच्याकरता तो आवश्यक भाग आहे. आता ते कशा प्रकारे आत्मन तयारी करत असतील, काय करत असतील, हा त्यांचा प्रश्न आहे. निश्चितपणे हा त्यांच्या धोरणाचा प्रश्न आहे आणि त्यांना तेवढा वेळ दिलाच पाहिजे. अर्थात प्रत्येकाचा तो अधिकार आहे कधी हे करावं या सगळ्याचा. मात्र अविनाश अभ्यंकरजी, आणखीन एक महत्त्वाचं विधान, ते पुन्हा एकदा तुम्ही कन्फर्म करा असं म्हणाले की नाही राज ठाकरे, की महापालिकेमध्ये काही झालं तरी आपली महापालिकेमध्ये सत्ता असेल असं राज ठाकरे म्हणाले. असं ते खरंच म्हणाले का हे तुम्ही कन्फर्म करताय का? आणि जर असेल तर त्याचा नेमका अर्थ काय? आमची सत्ता येणार म्हणजे काय? स्वबळावर येणार, युतीमध्ये ठाकरेंबरोबर युती करून येणार की आणखी कुठल्या प्रकारे येणार? हे बघा, ते आमच्या पक्षाचे ते पक्षाध्यक्ष आहेत, बरोबर आहे. आणि ते जेव्हा आमच्यासारख्या महाराष्ट्र सैनिकांना मार्गदर्शन करत असतात तेव्हा पक्षाचा कुठलाही सर्वोच्च नेता असेल किंवा त्या बरोबरीचे नेते असतील, त्यामुळे नक्कीच आत्ता जे काही राजकारण चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रात, फक्त मुंबईत नाही, त्याला सामान्य जनता किंवा मतदार हा कंटाळलेला आहे. ज्या प्रकारे सत्तेकरता ॲडजस्टमेंट चालू आहेत त्या मतदारांना पटत नाही आहेत, लोकांना पटत नाही आहेत, त्या अजून त्यांनी एक्सप्रेस केलेल्या नाही आहेत. आणि त्याचा संपूर्ण जेव्हा आम्ही गेले काही महिने त्याचा सगळं बघतोय की लोकांच्या मनात काय चालू आहे,
तेव्हा एक गोष्ट नक्की अशी दिसते की आता लोकांसमोर राजसाहेब ठाकरे, मनसे, रेल्वे इंजिन एकच पर्याय त्यांना आता दिसतोय. बरोबर आहे. आमच्याकरता राजसाहेब ठाकरे वर्तमानात किंवा भविष्यात, एकला चलवरी आमची आजपर्यंतची भूमिका आहे. कोणाबरोबर जातील का नाही जातील हा आम्ही महाराष्ट्र सैनिक कधीही विचार करत नाही. आमच्याकरता राजसाहेबांचा आदेश हा राज आदेश असतो. त्याच्यावर आम्ही सर्वजण महाराष्ट्र सैनिक हे पूर्णपणे ताकदीने झोकून देऊन काम करत असतो. नाही म्हणजे अविनाशजी, तुम्हाला असं म्हणायचं आहे की जरी स्वबळावर लढली मनसे तरी सुद्धा ती सत्तेवर येऊ शकते अशी परिस्थिती सध्या आहे. हे बघा, सध्या किंवा तुम्ही जर भूतकाळात गेलात तर तेव्हा कुठल्या परिस्थितीत कुठले पक्ष कोणाबरोबर गेले होते, त्याच्यानंतर नजीकच्या वर्तमानात कोण कोणाबरोबर गेलं, हाही तुम्ही इतिहास तपासायला पाहिजे. परंतु राजसाहेब ठाकरे हा असा नेता आहे की आम्हाला ह्या राज्याने भरभरून दिलेला आहे आणि आत्ता पक्ष 19-20 वर्षाचाच आहे, लक्षात घ्या. त्यामुळे लोकांच्या मनाची मानसिकता इथे बसलेला आमच्यापैकी निदान मला वाटत नाही कोणी सांगू शकेल की होय बोलणं ठीक आहे की आम्हीच सत्तेत येऊ म्हणून. परंतु आम्ही तुम्हाला एवढं नक्की सांगू शकतो की हा जो शेवटचा पर्याय आहे तो राजसाहेब ठाकरेंचाच आहे. आम्हाला खात्री आहे शेवटी आम्ही असू किंवा इथे आता केशवजी बसलेत किंवा अजून शिवसेना असेल, शेवटी प्रत्येकाचं टार्गेट हे असतं की स्वबळावरती सत्ता आणणं. बरोबर आहे. वर्तमानात किंवा भविष्यात काय होईल हे त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असतं. आमच्या पक्षाचा जर विषय असेल तर आजपर्यंत आमची भूमिका ही एकला चालोरीचीच आहे आणि पुढे जर काही करायचं असेल किंवा नसेल तो निर्णय आमच्या पक्षाकडनं फक्त राजसाहेब ठाकरेच घेतील. म्हणजे सध्या एकला चलोरी ही पहिली प्रायोरिटी आणि युती करायची की नाही करायची ही सेकंड प्रायोरिटी अशा प्रकारे दिसतंय तुम्हाला चित्र, अर्थात निर्णय जरी पक्षश्रेष्ठींचा असला तरी चित्र किंवा आमची आजपर्यंतची भूमिका होती आमच्याकडे राजा आदेश चालतो. सॉरी ठीक, मला अगदी तुमचं हो किंवा नाही मध्ये याचं उत्तर हवं आहे. तुम्ही तुमच्या तपशिलामध्ये मांडलेलं आहे, मला इतरांकडे सुद्धा काम करायचं असतं. हो ठीक आहे. सॉरी आनंद दुबेजी, ज्या प्रकारे आता ही सगळी रिॲक्शन मिळते आहे, ज्या सगळ्या शक्यता आत्ता ज्या दिसत आहेत ह्या सगळ्या शक्यता काही क्षणासाठी आपण बाजूला ठेवूया. अशी पण राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे की जर युती झालीच आणि त्यानंतर जर काही सायझेबल जागा मिळाल्या या युतीला तरी सुद्धा जी एक भीती मनामध्ये असणार आहे ती भीती नगरसेवक फुटण्याची आहे किंवा त्यानंतर भाजपकडून पुन्हा एकदा भाजपच्या दिशेने काही नगरसेवक जाण्याची आहे. या सगळ्या शक्यतांचा विचार आत्ता होतो आहे का आणि त्यामुळे या सगळ्या प्रोसेसला हा सगळा वेळ लागतोय का? अमोलजी, ही राजकारणामध्ये असं तसं होत नाही. जशी जशी परिस्थिती समोर येतात तसं तसं निर्णय घेत लोक राहतात. मागच्या 5 वर्षात तर हेच सगळं झालंय. ठीक आहे ना. आता अविनाश अभ्यंकरजीने एकदम स्पष्ट सांगितलं की त्यांच्या पक्षाची आज स्थिती आहे की ते एकला जाणार, पण राजसाहेबांचा आदेश त्यांच्यासाठी सर्वोपरी आहे. तसंच आमच्या पण आहे. आम्ही पण एकदम तयारीमध्ये आहोत आणि आमचे नेते आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना जे आदेश आम्हाला दिला ते आम्ही पालन करणार. पण तुम्ही हे बघा की एक तरफ भाजपचे लोक, भाजपचे नेते म्हणत आहे की 2 बंधू एकत्र आले काही आम्हाला फरक पडत. ठीक आहे ना, होऊ जाऊन द्या ना. एक वेळी निवडणूक आजपर्यंत आली नाही, म्हणजे पोर्टलवर आली नाही, पेपरवर आली नाही, कधी निवडणूक होणार कोणाला माहीत नाही. एक वेळी निवडणूक तुम्ही अनाऊन्स करा, आम्ही बघू ना कोणासोबत जायचं आहे कोणासोबत नाही जायचं आहे. बिकॉज कसं आहे अमोलजी, तुम्ही या टेलिव्हिजनवर बसून आम्हाला गुगली टाकले की यॉर्कर टाकले, आम्ही हळूहळू खेळू. आम्ही आऊट होणारे नेते नाही आहात. जेव्हा वेळ येईल, परिस्थिती येईल, तुम्हाला एकदम मीडियासमोर हक्कानं आम्ही सांगू की आम्ही काय करणार आहोत. पण हे जे दोघं बंधू एकत्रित आले आहेत हे महाराष्ट्रासाठी हितकर आहे भाई, मुंबईसाठी हितकर आहे. मुंबईच्या मराठी माणसासाठी, मुंबईकरसाठी जे शिवसेनेचं धोरण आहे की 80% समाजसेवा 20% राजकारण आम्ही नेहमी करत आहोत ना रस्त्यावर उतरून, तर आम्हाला काय फरक पडत नाही की युती झाली की नाही झाली. आम्ही 24/7 लोकांची सेवेसाठी तयार आहोत. ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला. केशवजी, तुम्ही हसताय, तुम्हाला असं दिसतंय का सध्या चित्र की भाजपची सगळी बोटं तुपात असणं म्हणतो ती परिस्थिती सध्या आहे आणि त्यामुळे काहीही झालं, कसंही परम्युनेशन कॉम्बिनेशन झालं तरी सुद्धा भाजप सध्या सेफ झोनमध्ये आहे असं तुम्हाला दिसतंय काय? भाजपची 5 बोटं तुपात आहेत का असा प्रश्न तुम्हाला विचारला आहे. हो, त्याचं उत्तर असं आहे की भाजपची 5 बोटं होय तुपात नाहीत, जनतेत आहेत आणि त्याच्यामुळे जनतेचं भरभरून जे प्रेम भाजपला मिळतं आहे त्याच्यामुळे आम्हाला किती समोर कोण एकत्र येतं याचा विचार आम्ही करत नाही, तर आम्ही आमच्या पद्धतीने लोकांपुढे जातो. हे तर सगळ्यात महत्त्वाचं उत्तर आहे.
मुळात लक्षात घेतलं पाहिजे की अजून कशातच काही नाही आहे. नवरा नवरी एकमेकाशी बोलत नाही, त्यांची एकमेकाला करायचं म्हणत नाहीत आणि आपण का वाजंत्री वाजवतो हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अजून अभ्यंकरजी म्हणतात की आमचा अजून एकला चलोरे आहे, पण काय होईल तो निर्णय नंतरचा होईल. दुबेजी म्हणतात काय काय समाजकारण अमुक तमुक, तर त्यांचं ते दोघं करतायत. आपण कशाला घाई. आमच्या दृष्टीने आमची भूमिका अत्यंत स्वच्छ स्पष्ट आहे की आम्ही लोकांमध्ये आहोत, लोक आम्हाला पाठिंबा देत आहेत, लोक आमच्या पाठीशी आहेत आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्हाला घवघवीत यश मिळेल. मी एक उदाहरण देतो, म्हणजे मी आकडेवारीवरती बोलतो, मला याच्यामध्ये नाही. असं आहे की मुळामध्ये भारतीय जनता पार्टी गेले 10 वर्ष मुंबईमध्ये जी आहे त्या मुंबईमधले भारतीय जनता पार्टीची जागांची आकडेवारी आणि मग ती नगरसेवकांची असेल, आमदारांची असेल, खासदारांची असेल आणि मतांची टक्केवारी ही सातत्याने वाढती आणि मोठी सायझेबल आहे की जी तुम्हाला अवॉइड करू शकत नाही. आमची लढाई ही 51% मतांची आहे. त्यामुळे समोर दोन ठाकरे एकत्र येत आहेत का आणखीन काही त्यामध्ये ते ॲडिशन होत आहे का महाविकास आघाडी सगळे एकत्र लढत आहेत हा आमच्यासाठीचा मुद्दा नाही. आमचं लक्ष 51%चं आहे. समोर कितीही यावेत आम्ही ती लढाई जिंकू हा आम्हाला विश्वास आहे. ठीक आहे. संदीप आचार्यजी, सध्या या युतीचा जर जेव्हा आपण विचार करू त्यावेळी कुणाचे नेमके काय स्टेक्स पणाला लागलेले असणार आहेत असं आपल्याला वाटतं? नाही, असं एक लक्षात घ्या तुम्ही, आज भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी पूर्ण ताकदीने तयारी सुरू केलेली आहे. त्यांची भारतीय जनता पार्टीचं आपण बघितलं ते कायम इलेक्शन मोडवरतीच असतात. 5ही वर्ष त्यांचं इलेक्शन मोड असतो. त्यांची नीट पद्धतशीरपणे बांधणी, तयारी आणि जसं आता केशव म्हणाला त्याप्रमाणे टक्केवारी वाढवणं हे त्यांचं ओव्हर द इयर्सची ती गणित आहे. ते त्या पद्धतीने पद्धतशीरपणे कामही करत असतात. आता राहिला प्रश्न स्टेकच्या दृष्टीने जर विचार केला तर राज ठाकरेंकडे आज काहीच नाहीये. पण शेवटी लोकशाहीमध्ये तुम्हाला निवडून येणं, तुमचे आमदार नगरसेवक असणं हे फार महत्वाचं असतं. जरी राज ठाकरेंनी सांगितलं असेल मागच्या भाषणामध्ये की तुमची सत्ता विधानसभेत असेल, माझी सत्ता रस्त्यावरती आहे, हे टाळ्यांसाठी ठीक आहे. पण लोकशाही प्रक्रियेमध्ये तुम्हाला शेवटी सत्तेत सहभागी असणं, विरोधी पक्षात असणं किंवा सत्तेत असणं हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि आज जर आपण बघितलं तर त्यांना विधानसभेत मिळालेली मतं असतील, त्याच्या पूर्वीच्या महानगरपालिकेत मिळालेली मतं असतील, लोकसभेत त्यांनी पाठिंबाच दिला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांना त्यांच्या भूमिकेचा आता नीटपणे निर्णय घ्यावा लागणार आहे. अजून महापालिका निवडणुका जाहीर झाल्या नसल्यामुळे ते अधिकृतपणे युती वगैरे हे काही विषय अजून आलेले नाहीत. प्रभाग रचना आहे, आरक्षण आहे, महिला आरक्षण आहे, अनेक मुद्दे त्याच्यामध्ये राहतील. पण एक चित्र स्पष्ट आहे की दोन्ही भावांचं मनोमिलन झालेलं आहे आणि ते मनोमिलन केवळ नातेसंबंध जपण्यापुरतं नसेल तर ते इलेक्शन मध्ये परिवर्तित होईल हे नक्की आहे. कारण दोघांना हे चित्र स्पष्ट आहे की जर दोघं वेगळे लढले तर त्यांचं अस्तित्व महापालिकेमध्ये उरणार नाही. निश्चितपणे, म्हणजे कुणाचे किती स्टेक्स आणि कुठल्या स्वरूपात स्टेक्स पणाला लागलेले आहेत याविषयीची चर्चा होत राहील. आत्ताची परिस्थिती, त्याच्यानुसार असणारे स्टेक्स आहेत, इलेक्शन झाल्यानंतर निर्माण होणारी परिस्थिती आणि त्यावेळची परिस्थिती नेमकी काय निर्माण होऊ शकते, कोण कुठे जाऊ शकतं, कशाप्रकारे कोण गोत्यात येऊ शकतं वगैरे 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 इतर अनेक विषयांवर चर्चा आपली होत राहणार आहे. तूर्त आजचं एक निमित्त होतं राज ठाकरेंच्या विधानाचं. त्यानिमित्त या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल अविनाश अभ्यंकरजी, आनंद दुबे आणि संदीप आचार्य तुम्हाला तिघांचेही खूप खूप धन्यवाद. केशव उपाध्याय आपल्यासोबत पुढच्या विषयासाठी या कार्यक्रमामध्ये सहभागी राहतील. तुम्हा तिघांचेही धन्यवाद. यानंतर पुढच्या आजच्या विषयाकडे आपण वळतो आहे. राज उद्धव यांच्या राजकारणानंतर 0 आवरचा पुढचा विषय आहे राहुल गांधींवरचा. एक मान्य करावं लागेल की 2019 नंतर राहुल गांधी यांनी भाजप समर्थकांकडून त्यांची जी पप्पू ही प्रतिमा बनवण्यात आलेली होती ती बदलली. 2019च्या निवडणुकीवेळी राफेलचा खरेदीचा मुद्दा उपस्थित करून चौकीदार चोर है असा थेट पंतप्रधान मोदींना ललकारणारी घोषणा असो किंवा 2024च्या निवडणुकीच्या वेळी संविधान बचावचा नारा असो, राहुल यांनी मोदी आणि भाजप समोर आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे देशासमोर एक सिरियस राजकारणी असल्याचं दाखवून दिलं. मात्र साप शिडीच्या या खेळामध्ये जसे योग्य फासे पडल्यामुळं शिडीच्या टोकावर जाता येतं, मात्र एक डाव चुकीचा ठरला तर या सापावरून घसरगुंडी होते. अगदी तसंच राहुल गांधींचं त्यांच्या वक्तव्यांमुळे होतंय का असा प्रश्न आहे. भाषणाची एक वेगळी स्टाईल बनवलेले राहुल गांधी गेल्या काही दिवसात मात्र आपल्या वक्तव्यांनी सेल्फ गोल करतानाही दिसले. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणाऱ्या राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयानं थेट त्यांची आजी म्हणजे इंदिरा गांधींनी सावरकरांचा कसा सन्मान केला होता याची आठवण करून दिली होती. आता पुन्हा एकदा राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयाच्या टीकेचे धनी झाले. चीननं भारताची हजारो चौरस किलोमीटर जमीन ताब्यात घेतली आहे असा दावा केल्याप्रकरणी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयानं राहुल यांना फटकारलंय. चीननं भारताची जमीन बळकावली याला काही पुरावा आहे का, तुम्ही तिथे गेला आहात का, अशी प्रश्नांची सरबत्ती करत एक खरा भारतीय अशा प्रकारची वक्तव्य करणार नाही
अशा शब्दात कोर्टानं राहुल यांना समज दिली आहे. दुसरीकडे भाजपनं हाच धागा पकडत राहुल गांधींना चीन गुरु म्हणत ते परकीय शक्तींच्या हातचे भावले आहेत असा हल्ला चढवलाय. याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि त्या चर्चेवर जाण्यापूर्वी आपण बघूया याविषयीचा आपला प्रश्न काय. पोल सेंटरला हा प्रश्न आपण बघणार आहोत. राहुल गांधींच्या वक्तव्यातून सैन्याचं मनोबल खचतंय. भाजपनं केलेल्या आरोपांशी आपण सहमत आहात का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. या दोन्हीपैकी आपल्याला योग्य तो पर्याय आपण निवडू शकता. तर सर्वोच्च न्यायालयानं राहुल गांधींच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल नेमकी टिप्पणी काय केलेली आहे ते आता आपण बघूया. मीडिया सेंटरवर ही प्रतिक्रिया आपल्याला दिसेल. चीननं भारताचा 2000 चौरस किलोमीटरचा भूभाग ताब्यात घेतला, तुम्हाला कसं कळलं? तुम्ही तिथं होता का? तुमच्याकडे विश्वासार्ह पुरावा आहे का? कसलाही पुरावा नसताना तुम्ही अशी वक्तव्य का केली? तुम्ही सच्चे भारतीय असता तर अशी वक्तव्य केली नसती. सीमेवर जेव्हा संघर्ष होतो त्यामध्ये दोन्ही देशांकडून मनुष्यहानी होणारच, यात नवं काय आहे? तर राहुल गांधींची वादग्रस्त वक्तव्य नेमकी कुठली कुठली आहेत, गेल्या 2 वर्षामध्ये त्यांनी काय काय वादग्रस्त विधानं केलेली आहेत ती देखील आपण बघूया. बघा पुन्हा एकदा मीडिया सेंटरवर ही स्टेटमेंट्स. जानेवारी 2023 भारत जोडो यात्रेदरम्यान चीननं भारताच्या 2000 चौरस किलोमीटर भूभागावर कब्जा केलाय असं त्यांनी म्हटलं होतं, ज्याच्यावर आज न्यायालयाने ताशेरे ओढले. मार्च 2023 मध्ये केम्ब्रिज विद्यापीठामध्ये भारतामध्ये लोकशाही उरलेली नाही हे त्यांचं विधान चर्चेत आलं होतं. ऑगस्ट 2024 मध्ये अमेरिका दौऱ्यामध्ये भारतातून एकही दलित, ओबीसी किंवा आदिवासी मिस इंडिया झाली नाही हे देखील त्यांचं विधान भाजपने जोरदार डोक्यावर घेतलेलं होतं, टीका केली होती. 2025 या वर्षी याच महिन्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था मृतवत झाली आहे असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते आणि त्यांच्या विधानाशी राहुल गांधींनी सहमती दाखवली. तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून ही वक्तव्य पाहिली. आता ते नेमकं काय म्हणाले होते आपण बघूया. आर्मी के किसी भी सिपाही से, जनरल से पूछ लो, आपको बता दो कि नरेंद्र मोदी ने अपनी इमेज बचाने के लिए देश को झूठ बोला. भारत माता की बात करते हैं, भारत माता के 1200 स्क्वायर किलोमीटर नरेंद्र मोदी ने चाइना को दे दिया अपनी इमेज बचाने के लिए. रियलिटी मानो ना मानो, जिन्होंने 2000 स्क्वायर किलोमीटर हिंदुस्तान का उठा लिया, जिन्होंने हिंदुस्तान के 20 जवानों को शहीद किया, जो हमारे जवानों को अरुणाचल प्रदेश में पीट रहे हैं, पूरा लद्दाख जानता है कि चाइना ने हमारी जमीन हड़प ली. लद्दाख एक स्ट्रेटेजिक जगह है, तो एक बात बिल्कुल साफ है कि चाइना ने हिंदुस्तान की जमीन ली है. तर सर्वोच्च न्यायालयानं कान टोचल्यानंतर भाजपला त्यांच्यावर टीका करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. भाजपनं नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे? यहाँ दिल्ली में बैठ करके 2000 किलोमीटर ले गया, कभी लद्दाख कभी अरुणाचल, बिना मतलब का बात करता है. तो मैं मानता हूं कि सुप्रीम कोर्ट ने आज श्रीमान राहुल गांधी जी का ऊपर में जो लगाम लगाया है ये बहुत ही महत्वपूर्ण है. इंडिया उनकी सोच है और भारत के अगेंस्ट हमेशा बोलते हैं, तो ये एक बहुत ही वेलकम मूव है बाय द सुप्रीम कोर्ट कि उन्होंने उनको इस तरह की फटकार लगाई है. अब आने वाले समय में भी है और लोगों को भी ध्यान रखना चाहिए कि वो भारत की अस्मिता को, अखंडता को और सबसे ज्यादा तो उनके मनोबल को किसी तरह की ठेस न पहुंचाए. ज्या प्रकारे राहुल गांधी कुठल्याही पुराव्याविना चीनने आपली भूमी बळकावली आणि भारत विरोधी, म्हणजे ज्या भाषेत पाकिस्तान किंवा चीन बोलतं त्या भाषेमध्ये ते त्या ठिकाणी बोलतात, ट्विट करतात, कुठलाही पुरावा देत नाहीत आणि त्यातनं देशाची बदनामी होते. जे आमचे फोर्सेस आहेत, जे इतक्या भयानक -40 डिग्री टेम्परेचरमध्ये ते आपल्या सीमेचं रक्षण करतात आणि तुम्ही इथे बसल्या बसल्या सांगता की सीमेची जागा गेली. त्यामुळे मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाने
राहुल गांधींना योग्य सल्ला दिलेला आहे, चांगल्या प्रकारे झापलेला आहे. आता तरी राहुलजी सुधारतील आणि अशा प्रकारचं भारत विरोधी वक्तव्य देणं बंद करतील असा मला विश्वास आहे. तर या विषयावर चर्चा करण्यासाठी गेस्ट सेंटरला जाऊया. आपल्याबरोबर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आहेत. सचिन सावंतजी, प्रश्न हाच आहे की इतक्या वर्ष म्हणजे गेल्या दशकामध्ये राहुल गांधींची जी काही प्रतिमा होती ती कुणी केली, कशी केली, याचे वारंवार आपण वेळोवेळी चर्चा केलेलीच आहे. पण त्याच्यातून ते बाहेर पडलेले होते आणि त्यानंतर राहुल गांधींनी ज्या प्रकारे गेल्या काही वर्षामध्ये प्रचार केला, ज्या प्रकारे त्यांनी स्वतःला प्रेझेंट केलं, त्यानंतर पुन्हा आता अशी वेळ काय येते की कोर्टाला ताशेरे ओढावे लागत आहेत. विरोधकांनी त्याच्यावर टीका करणं हा एक राजकारणाचा भाग समजू शकतो, मात्र न्यायालयाने टीका करावी, देशाच्या सुरक्षेच्या प्रश्नावर त्यांनी बोलू नये, रेफरन्स नसताना त्यांनी बोलू नये असा सल्ला द्यावा लागणं हे नेमकं का होतंय असं आपल्याला वाटतं? मला आश्चर्य वाटलं. म्हणजे न्यायालयाने पहिली गोष्ट अशी की ज्या पद्धतीने आपण या निकालाच्या संदर्भात बोलतोय तो अजून काही निकाल लागलेला नाही आणि कुठल्याही निकालामध्ये अशा तऱ्हेची भूमिका न्यायालयाने मांडलेली नाही. अलाहाबाद कोर्टानं ज्या वेळेला IPC 500 अंतर्गत नोटीस ही राहुल गांधीजींना दिली त्याला स्थगिती देण्याचं काम उलट न्यायालयाने केलं. म्हणजे लिगली जर तुम्ही पाहिलं कायदेशीरपणे तर राहुल गांधीजींनी जी भूमिका घेतली त्याला कायदेशीर आधार म्हणजे त्याला त्याच्यावरती ते आक्रमण करण्याचा किंवा त्याच्यावरती कारवाई करण्याचा कायदेशीर आधार नाही असं सर्वोच्च न्यायालयाच्या एकंदर वर्तवणातलं दिसलंय, कारण त्यांनी लगेचच स्थगिती दिली. आता हे जे काही पासिंग रिमार्क्स आहेत मला असं वाटतं की न्यायालयीन भाषेमध्ये कुठल्या पद्धतीनं त्या ठिकाणी दिले गेले हे आश्चर्यकारक आहे. याचं कारण असं की लोकशाही वाचवण्याची ही जी काही लढा चाललेला आहे त्याच्यामध्ये या विविध संस्था ज्या आहेत त्या संस्थांच्या देखील संरक्षण करण्याची आवश्यकता किती आहे यातनं दिसून येतं. आता भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं बोलतोय की भाजपच्या नेत्यांनी आर्मीच्या संदर्भामध्ये काय वक्तव्य केलं होतं की आर्मीनं नरेंद्र मोदीजींच्या पायाशी लोटांगण घातलं पाहिजे असं मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री म्हणाले. हे त्यांच्याच आहेत ना. सचिन सावंतजी, बाकीच्या रेफरन्सवर आपण येऊच, मात्र तुम्हाला हे जे राहुल गांधींचं मुळात न्यायालय काय म्हणाला हा एक भाग झालाच, मात्र अशा प्रकारची विधानं करणं आणि न्यायालयामध्ये त्याचे रेफरन्स देता न येणं, त्याच्यामध्ये कुठलेही पुरावे नसताना असं का बोललात असं न्यायालयाला विचारायला लागणं हे राजकारण पलीकडचा विषय नाहीये का? नाही, असं आहे की याच्याबद्दलची सुनावणी आता पुढच्या कालावधीमध्ये होणार आहे, त्यामुळे कुठले रेफरन्स आहेत काय आहेत ते आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. वस्तुस्थिती ही आहे की या संदर्भामध्ये परिचारकांनी काय स्टेटमेंट दिलं होतं ते तर मला असं वाटतं की आपण एकदम शर्मेनं मान खाली घातली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेफरन्सेसच्या संदर्भात बोलायचं झालं तर 2000 किलोमीटरची जमीन ही गेलेली आहे, ज्या पद्धतीनं सर्व चायनाच्या घशामध्ये गेलेली आहे असं मनोज जोशी हे सगळे सिनियर पत्रकार आहेत त्यांनी पुस्तकामध्ये देखील छापून आणलेले आहे. त्यांच्या पुस्तकामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहे जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी असं म्हटलं की वी वॉन्ट टू गो बॅक टू द स्टेटस को एप्रिल 2020च्या अगोदरचा जो आपल्याला जायला लागणार आहे. तिसरी गोष्ट ह्या सगळ्यातून राहुल गांधींचं स्टेटमेंट कसं काय जस्टिफाय होऊ शकेल? म्हणजे हे सगळे असं म्हटले नसते तर मग राहुल गांधी चुकीचं बोलले होते असं तुम्हाला म्हणायचंय का? ऐका, पहिली गोष्ट अशी की लेहच्या जनरल जे इन्स्पेक्टर जनरल आहेत त्यांनी SP आहेत त्यांनी अहवाल दिलेला आहे की 65 पेट्रोलिंग पॉइंट पर्यंत आपण जात होतो, आता यावेळेला केवळ 26 ठिकाणी जाऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे न इथे कोणी आलेलं नाही, जे काही स्टेटमेंट दिलं होतं न कोई हमारी सीमा में घुस गया है न ही कोई घुसा हुआ है, हे जे पंतप्रधानांनी स्टेटमेंट दिलं होतं याचा अर्थ चायना आलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे सचिन सावंतजी, आपण केशव उपाध्यायांकडे जाऊया. तुमचे मुद्दे लक्षात आले. केशवजी, हे दोन्हीकडे प्रकार घडतायत. आज राहुल गांधींना न्यायालयाने सुनावलं म्हणून आपण त्याच्यावर चर्चा करतो आहोत, मात्र सर्वपक्षीय महत्वाच्या पदावरच्या अनेक नेत्यांनी अशी विधानं केलेली आहेत. अनेकांना ट्विट्स आपले डिलीट करावे लागलेले आहेत, चुकीचे रेफरन्स द्यायला दिल्याची उदाहरणं आपल्याकडे आहेत. असं नेमकं का घडतंय असं तुम्हाला वाटतंय आणि स्पेसिफिकली राहुल गांधींच्या बाबतीत? मला आत्ता सचिन सावंतांची सारवासारव आणि ज्या पद्धतीचं समर्थन जे करत होते ते पाहता मला एक मराठीतली म्हण आठवली की पडलो तरी नाक वर आहे ना. म्हणजे पडलो तरी त्या अधिक पुढं शब्द आणखीन वेगळे आहेत ते, पण तरी त्यातल्यात सौम्य शब्द नाक वरच आहे ना आमचं, पडलो तरी. म्हणजे असं आहे की राहुल गांधींचं जर खरे यथार्थ वर्णन करायचं तर खोटं बोलणं, देशविरोधी विधानांमध्ये सहभागी होणं, अपमानित करणं, सैन्याला असेल बाकी या देशातल्या संस्थांना अपमानित करणं, धमक्या देणं, या पद्धतीचं एखाद्या व्यक्तीचं वर्णन करायचं असेल तर ते म्हणजे राहुल गांधी. हे पहिली वेळ नाही आहे. सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारण्याची पहिली वेळ नाही, तर ह्याच्या पूर्वीसुद्धा राफेल प्रकरणामध्ये राहुल गांधींनी न्यायालयाची माफी मागितली आहे, हे आपण विसरून चालणार नाही. अत्यंत बेजबाबदारपणे विधानं करणं ही राहुल गांधींची खरी ओळख आहे. कशाच्या आधारावरती हे केलं?
जर चीनची भूमिका, चीनला जर जागा दिलीच असेल तर दिली कधी गेली? पंडित नेहरूंच्या काळात दिली गेली, हे आपण विसरलो का? त्या युद्धामध्ये दिली गेली, हे आपण विसरलो का? त्यामुळे यावेळी कुठलीही जमीन दिली गेली नाही. बरं, दिली गेली तर लोकसभेमध्ये काही प्रश्न उपस्थित करता आले असते, पण त्याच्याऐवजी बेजबाबदारपणे कुठेतरी बाहेर विधानं करायची. मी आणखीन शेवटचे 20 सेकंद फक्त घेतो. राहुल गांधींची मी ओळीन उदाहरण देतो. याच चीनबरोबर ज्यावेळी संघर्ष आपला डोकलामला सुरू होता त्यावेळी राहुल गांधी चीनच्या दूतावासामध्ये चीनी अधिकाऱ्यांना भेटत होते. ही वस्तुस्थिती कशी विसरून चालेल आपल्याला? आत्ता पाकिस्तानने जे प्रश्न विचारले तेच राहुल गांधी प्रश्न विचारतायत. तिसरा एक मुद्दा, ज्यावेळी डोनाल्ड ट्रम्पने सांगितलं भारताची डेड अर्थव्यवस्था आहे, IMF पासून सगळ्यांनी सांगितलं भारतीय अर्थव्यवस्था जगामध्ये सगळ्यात उत्तम आहे, मात्र राहुल गांधी हो हे खरंच आहे ट्रम्पचं. मोदींना राजकीय विरोध तुमचा असू शकतो, त्याबद्दल दुमत बाळगायचं कारण नाही. ठीक आहे, पण मोदींना विरोध करता करता तुम्ही देशाच्या विरोधामध्ये सातत्याने भूमिका घेता. ठीक आहे, आणि हे राहुल गांधींचं वैशिष्ट्य रेफरन्स लक्षात आला. सचिन सावंतजी, तुम्हाला काय वाटतं की हे फ्लुक्स आहेत की हे डेस्परेटली केलं जातंय आणि त्याची जबाबदारी घ्यायला तुम्ही तयार आहात? हे याचे परिणाम माहिती आहेत राहुल गांधींना आणि काँग्रेसला, तरी सुद्धा त्या परिणामांसह हे म्हणणं आवश्यक वाटतंय म्हणून हे करतायत? हे चूक आहेत हे एकदा मान्य करून टाकणं आवश्यक आहे. अमोल जोशी विरोधक म्हणून त्या ठिकाणी ते देश कर्तव्य करतायत, देशासाठी हे प्रश्न विचारतायत की ही जागा गेली की नाही. पंतप्रधान ज्या वेळेला येऊन सरळ सरळ खोटं सांगतायत, कोणी आला नाही, कोणी गेला नाही त्या जागेमध्ये, मग चीन बरोबर 5 वेळाच्या राऊंडची चर्चा कशाला करत होते? जर तिकडे काहीच आलं नाही, समजा चायनाची आर्मी तिकडे आलीच नाहीये, तर काय म्हणजे आपला टाइमपास करत होते का तिकडे? एवढ्या वेळ चर्चा कशाला चालली होती? प्रश्न असा आहे की सरळ सरळ हे सरकार खोटं बोलतं, जनतेसमोर खोटं बोलतं आणि ते प्रश्न अधिकृतपणे सिद्ध झालंय. माफी मागावी लागली सर्वोच्च न्यायालयात. राहुल गांधींचा खोटारडेपणा सचिन सावंत किती वेळा सिद्ध झाला? राहुल गांधींना माफी मागावी लागली, शपथपत्र करावं लागलं, सावरकर प्रकरणात माफी मागावी लागली, त्यांना राफेल प्रकरणात माफी मागावी लागली. अजून किती माफी मागणार राहुल गांधी? किती खोटं बोलणार? सचिन सावंत ते सांगा. 2020च्या स्टेटस कोच्या नंतर काय झालेलं आहे? अहो सांगा ना मला. अहो मला सांगा, पहिल्यांदाच मुळात नेहरूंपासूनची गेलेल्या जमिनीची चर्चा, ही तर चर्चा करूच, ही जमीन गेलीच नाही आमचं म्हणणं आहे. सांगितलंय सरकारने, भूमिका स्पष्ट केली आहे. सचिन सावंत आणि केशव उपाध्ये दोघांचेही मुद्दे माझ्यापर्यंत पोहोचले आहेत. ठीक आहे, सचिन सावंत तुमचं वाक्य पूर्ण करा, आपली वेळ संपलेली. नाही, मला वाक्य पूर्ण करावं लागणार. नाही, केशवजी कशी करायची अमोल मला सांगा. तुम्ही त्याला बोलायला, मला बोलायला नाही, ही कुठली पद्धत आहे? राहुल गांधी खोटारडे, माफी मागावी लागली, एकदा अनेक वेळा माफी मागावी लागते. देश विरोधी विधान ते करतात आणि त्याचं समर्थन इथं सचिन सावंत करतात. ठीक आहे, सचिन सावंत सांगितलं. केशवजी तुमची भूमिका कळलेली आहे, तुमचा मुद्दा कळलेला आहे आणि तुमचा आवाज पण पोहोचलेला आहे. सचिन सावंत, वेळ संपलेली, अगदी शेवटचं वाक्य तुमचं. केशव उपाध्यायांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी. याचं कारण असं आहे की लोकसभा सचिवांचं हे पत्र आहे, ऐकून घ्या, लोकसभा सचिवांचं पत्र आहे. केशवजी तुम्हाला मी एक वाक्य देईन, डोंट वरी. पुरावे दाखवा, बिनबुडाचे बेछूट आरोप करा. या अशा प्रकारच्या विधानामध्ये कोणाचंच काही कळत नाही. सचिन सावंतांना आधी बोलू द्या, तुम्हाला शेवटचं. मला बोलून द्या, अमोल जोशी बोलून द्या. सचिन सावंत पूर्ण करा. पहिली गोष्ट, केशव उपाध्यायांनी 12 कोटी जनतेची माफी मागावी. हे बोलून देणार नाही, बोलत राहणार का तुम्ही? अरे माफी मागा, माफी तुम्ही मागितली पाहिजे, माफी मागितली पाहिजे. राहुल गांधी माफी मागतात. आज सर्वोच्च न्यायालयाने इतकं मागितल्यानंतर लाज वाटायला पाहिजे होती राहुल गांधींना आणि त्यांनी माफी मागायला पाहिजे होती. कशाच्या आधारावर? काँग्रेसनी माफी मागायला पाहिजे होती देशात अपमान केल्याबद्दल. तुम्ही पाकिस्तानची भूमिका बोलता, राहुल गांधी पाकिस्तानचे प्रश्न उपस्थित करतात. राहुल गांधींनी केशव उपाध्यायजी आणि सचिन सावंत, तुमच्या दोघांचेही जे काही म्हणणं आहे, जे काही मुद्दे आहेत, त्याचा जो काही सार आहे तो आमच्या लक्षात आलेला आहे. वेळ संपल्यामुळे आपल्याला इकडे थांबावं लागणार आहे. तुम्हा दोघांचेही आभार. एकीकडे इमेजचं वॉर आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा परसेप्शनचं वॉर आहे, क्रेडिबिलिटीचं वॉर आहे का, आणि नेत्यांची ही बेजबाबदार वक्तव्य आपल्याला कुठे घेऊन जाणार आहेत, या सगळ्यावर चर्चा होत राहील. तूर्त दोघांचेही धन्यवाद. आज आम्ही 2 प्रश्न विचारलेले होते आणि 1 बाय 1 आपण बघूया या प्रश्नाला तुम्ही काय कौल दिलाय. पहिला प्रश्न होता, उद्धव ठाकरेंसोबतच्या युती संदर्भात वेळ आल्यावर सांगेन, राज ठाकरेंच्या वक्तव्याचा अर्थ काय? सावध भूमिका आहे असं म्हणतायत 30% लोक. युतीची तयारी झाली असं 60%ना वाटतंय, तर युतीची शक्यता कमी आहे असं 10% लोकांना म्हणतायत. 31,000चा एकूण हा पोल आहे, 31,000ची मतं आहेत, त्यातल्या 60% बहुतांश लोकांना असं वाटतं की युतीची तयारी झालेली आहे. लगेच दुसरा प्रश्न काय आपण बघूया. दुसरा प्रश्न होता, राहुल गांधींच्या वक्तव्यातून सैन्याचं मनोबल खचतंय, भाजपने केलेल्या आरोपांशी सहमत आहात का? होय असं 29% लोक म्हणतायत, तर नाही असं 71% लोक म्हणतायत. 10,000 जणांनी ही मतं नोंदवलेली आहेत, त्यातील बहुतांश जणांना
हे भाजपच्या आरोपाशी आम्ही सहमत नाही असं म्हणणारे आहेत. तर हा जनतेचा वेगवेगळ्या 2 प्रश्नांवर दिलेला कौल होता. यानंतर 0 आवरमध्ये आम्ही इथेच थांबतो आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.